जिभेची चव गेली आहे का? भाजी, आमटी, उसळ काहीच आवडत नाही आहे? मग आज ही एक नंबर झणझणीत कांद्याची चटणी नक्की बनवा. फक्त कांदा तळून तयार होणारी भाकरी, चपाती, पोळी, वरण भात सगळ्यावर भारी. आणि सगळ्यात खास म्हणजे 1 महिना मस्त टिकणारी. घरातील साधी सामग्री, कोणतीही प्रिझर्वेटिव्ह नाही, पण चव अशी की जिभेवर आग लागेल. चला तर मग आज बनवूया सासरी माहेरी वाह मिळेल अशी खमंग झणझणीत कांद्याची चटणी. तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, 1 चम्मच धने, अर्धा चम्मच जिरे आणि पाव चम्मच मेथीदाणे आणि थोडासा हिंग, हे सर्व असं रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे याचा भाजल्यानंतर खमंग असा वास सुटतो, अशा प्रकारे भाजायचा आहे. आता याच्यामध्ये हिंग का टाकला आहे तर ही पचनास पण छान आहे चटणी, त्यामुळे हिंग टाकायचं आहे थोडासा. आणि तुम्हाला जर मेथीदाणे नसतील आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता, पण मेथीदाण्याने पण खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. आता इथे किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदा कापून घ्या. मी इथे थोडा जास्त कांदा कापलेला आहे, मला थोडी जास्त चटणी बनवायची आहे. आता तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही ही चटणी बनवू शकता, त्यानुसार तुम्ही कांदे कापून घेऊ शकता. आता इथे मी साधारण 8 ते 10 कांदे कापून घेतलेत. असे उभे कापायचे, त्यानंतर त्याला हाताने फोडून घ्यायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये छान कांदा तळून घ्यायचा आहे. तर आपण बिर्याणी करताना कांदा तळतो ना, त्याप्रमाणेच हा कांदा तळायचा आहे. आता अशा प्रकारे कांदा तळल्यानंतर हा कांदा काढून घ्यायचा. हा कांदा काढला ना तरीसुद्धा हा काढल्यानंतर पण थोडासा हा होतो, याचा रंग चेंज होतो, त्यामुळे असा असतानाच कांदा काढून घ्यायचा. आणि पाहिजे तर तुम्ही मोठ्या झाऱ्याने काढा किंवा काढल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा किंवा अशा प्रकारे चाळणीमध्ये काढा, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल. आता मी सर्व कांदा काढून घेतला. आता याच पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. हा कांदा टाकल्यानंतर ना याला असं ग्लासने वरतून थोडं प्रेस करायचं, म्हणजे काय होईल ना, जे याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जातं. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं करायचं. जर तुम्हाला जास्त तेलाची चटणी आवडत असेल तर तुम्ही ठेवा, नसेल आवडत तर अशा प्रकारे ग्लासने काढून टाका. किंवा हे जर टिश्यू पेपरवर तुम्ही काढला कांदा तर त्यातलं तेल खाली जाईल, आणि किंवा अशा प्रकारे चाळणीतही काढू शकता. आता मी सर्व ग्लासाने दाबून याच्यातलं एक्स्ट्राचं तेल काढून घेते. आणि आता याच पॅनमध्ये मी एक वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे. खूप टेस्टी चटणी होते. आणि कधी कधी आपल्याला तब्येत खराब असेल किंवा ताप आले असेल तर आपल्या तोंडाची चव जाते, म्हणजे जीभ कडू पडते, तर त्यावेळेस तुम्ही अशी चटणी बनवून खा. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मला तापेमुळे जीभ कडू पडली होती आणि मी ही चटणी बनवली आणि खाल्ली. खरंच खूप छान लागली ही चटणी आणि जिभेची चव परत आली. तर अशा प्रकारे चटणी नक्कीच करा. आणि ही चटणी तुम्ही एकदा बनवून 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता किंवा तुम्हाला जेव्हाही पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. तर मी आता याच्यात 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, तर याच्यातच मी 1 कांडी लसूण घेतलेला आहे. आता 1 कांडी लसूण म्हणजे एक पूर्ण लसणाचा गड्डा असतो ना, तो गड्डा मी घेतला आहे. सालीसकटच घेतलेला आहे. तुम्हाला साल काढायची असेल तर काढू शकता, सोलून लसूण घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आणि याच्यात मी 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या भाजून घेणार आहे. आता हा लसूण आणि मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकला ना, हे तडतड उडतं, तर चटका बसू शकतो. यामुळे काय सावधगिरी बाळगा. याच्यावर थोडंसं ताट धरा, असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ताट धरा, नाहीतर या हातावर उडू शकते, चटका बसू शकतो. त्यामुळं आणि ते गॅस बंद करूनच तुम्ही मिरच्या आणि कढीपत्ता टाका. लसूण पण उडतो, बघू शकता इथे उडलेला आहे. मिरच्या उडल्या, लसूण उडला, तर हाताला भाजू शकतं. त्यामुळे एकदम सावधगिरीने हे काम करा. याच्यावर असं थोडं ताट ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची किंवा बंदच करायची. त्यानंतर मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आणि नंतर पाहिजे तर गॅस चालू करून थोडं अजून तळून घेऊ शकता. पण तेल गरमच असतं त्यात, हे तळलं जातं. आता शेंगदाणे, मिरच्या, लसूण, कढीपत्ता मी छान तळून घेतलं. आणि आता याच्यातलं तेल काढून असं झाऱ्याने हे सर्व साहित्य ज्या कांदा तळलेला काढला ना मी चाळणीमध्ये, त्यात काढून घ्यायचं. तर मी सर्व काढून घेते. आता ही चटणी तुम्ही ना कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे चपाती, भाकर, भात. मी तर जेव्हा बनवली ना नुसती भातासोबतच खाल्ली, खूप छान लागली. भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा वरण भात बनवला असेल तर तोंडी लावायला चटणी घेऊ शकता. आता इथे हे सर्व तेलातून काढलेलं साहित्य थंड होऊ द्यायचं आहे. आणि हे मी पहिलेच थंड व्हायला ठेवलं होतं, जे मी धने, मेथीदाणे आणि जिरे भाजून घेतले होते, ते थोडा बडधोबड वाटून घ्यायचं मिक्सरला. आणि त्यानंतर हे साहित्य सर्व थंड करून घ्यायचं. आता तळल्यामुळं जास्त गरम आहे, त्यामुळे याला
थोडं थंड करायचं, नंतर वाटून घ्यायचं. आता तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही एकदाच हे वाटून घेऊ शकता, किंवा अशा प्रकारे छोट्या मिक्सरच्या भांड्यात दोनदा करून वाटून घेऊ शकता. आता मी अर्धा याच्यात टाकणार आहे आणि मिक्सरला फिरून घेणार आहे. आणि जेव्हा मी दुसरी वेळेस वाटून घेणार आहे तेव्हा याच्यात मीठ वगैरे टाकणार आहे. तर याचा सुगंध खूप छान सुटलेला आहे. तर मी याला वाटून घेते. मिक्सरला पण जास्त फिरवायचं नाही, बंद चालू करून फिरून घ्यायचं. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, आबडधोबडच करायचं. आता इथे मी मीठ थोडं टाकलेलं आहे आणि मी आबडधोबड फिरून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. जर याच्यात मिरच्या राहिल्या तर त्या काढून घ्यायच्या. जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस वाटून घेऊ ना त्यावेळेस ह्या पण वाटून घ्यायच्या. आता एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेते. खूप छान झालेली आहे चटणी, दिसायलाही छान झाली आणि चवीलाही छान झाली आहे. तर मी आता अशाच प्रकारे दुसरंही वाटून घेते. म्हणजे जी ठेवली आहे मी ती वाटून घेणार आहे. ही सर्व काढून घ्यायची आपल्याला चम्मचने. आणि आता मी राहिलेली वाटून घेते. आता याच्यात मी थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकणार आहे. तर तुम्हाला ह्या लाल मिरच्या जास्त घ्यायच्या असेल तर जास्त घेऊ शकता. आता याच्यात मी थोडी 1 चमच लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला हे साहित्य कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. म्हणजे याचं शेंगदाणे वगैरे कमी जास्त करायचे असेल, किंवा मिरच्या कमी जास्त करायच्या असतील, कांदा कमी जास्त करायचा असेल तर हे सर्व साहित्य कमी जास्त करू शकता. आता इथे मी 1 चमच मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता याला परत वाटून घ्यायचं आहे. आता सर्व चटणी वाटून झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढते. खूप छान झालेली आहे, चविष्ट चटणी झालेली आहे. तर नक्कीच अशा प्रकारे चटणी करून बघा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.